नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्समध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आणि आत्ता मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमच्या नदीला पाणी गेलं आणि नदीला पाणी गेल्यामुळे आमच्या विहिरीला पाणी आलं, त्यामुळे आम्ही भारी खुश आहेत। आणि आता आमचं रिकाम्या पडलेल्या वावरामध्ये मेथी टाकली आणि त्या मेथीमध्ये आम्ही भोपळे पण लावले आणि त्याच्यावरती आज काय फवारणी करतोय चल बघूया। आणि त्यासोबत युरिया पण टाकलाय थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे जळणार नाही। आणि आता योगेशने टाकी भरून तो तिकडे गेलाय, चला आपण पण जाऊया। आणि ओय आज यांना सुट्टी नाले परेशान तंग करतात बघा। आणि अजून स्वेटर निघा ना कृष्णाच्या अंगातलं। कृष्णा थंडी का रे? गरमी आहे, आता काढून टाका ना आधी। आधी सायकलवर आली वाटतं, पहिले बरं होतं इथंच राहत होतं काय, आता लई सायकल बिकल चांगले। मग गावात मजा एक शेतात मला माझ्या आवडतं। कृष्ण तुला कुठं आवडतं? ओय कुठं आवडतं तुला? मला का मळ्यात, मला पण मळ्यात, म्हणून आपल्याला गाव सुटेना। आणि आता फवारणी सुरू करायची आहे, त्यासाठी टाकी मी लावून घेते। योगेशला दुसरं काम आहे, तोपर्यंत आपण थोडंसं चालून घेऊया। आणि जास्त आर्या नाही, 10-12 आहेत, 2 टाक्याचंच काम आहे, तर पटापट करून घेऊया। आणि बघा ती किती जळाली आहेत, भरपूर जळती आहेत अजून पण, आणि जेवढी आहे तेवढी वाचली पाहिजे। आधी पाणीच नव्हतं म्हणून वावर खाली होतं, पण मधला एक पाऊस झाला त्या अवकाळी पावसानं नदीला पाणी गेलं आणि आमच्या विहिरीला पाणी आलं, म्हणून आता आम्ही ही मेथी टाकली। मेथी जळत होती ना अशी, म्हणून अर्धी तर जळाली आता, पण हे मारल्यानंतर आता ती थांबून जाईल बघा, जळणार नाही पुढे। पुढची पण पुढं पुढं तर 10-12 गुंठे मेथी टाकलेली आहेत। आणि ह्या मेथीला आता जळली नाही पाहिजे, अर्धीच्या वरती जळून गेलीत। आणि एवढी जरी वाचली ना तरी आता भाव भरपूर आहेत, आणि ही पण 10-15 दिवसात निघून जाईल। तर 2 टाक्या मी म्हटलं ना, एक मारून झाली आहेत आणि एक अजून, तर 2 टाक्यामध्ये तिचं काम पूर्ण होईल, पण आहे तेवढी वाचून जाईल। तर असं काही ना काहीतरी सुरू असतं। आणि आता आपण पण घेतलं त्याच्यामध्ये, आणि ही फवारणी केली ना तर ते जळणं थांबून जातं।
आणि बऱ्याच वेळेस काय होतं, गरमी असते खूप आणि आम्ही सारखं काही ना काहीतरी शेतात सुरू असतं, त्यामुळं पण आमची जमीन कधी कधी साथ देत नाही. आमचा शेपू पण खूप छान आहेत, लवकरच येईन तो पण काढायला. तर त्याची आता जे सुरू आहेत, तर असं पाणी आल्यामुळं आम्हाला परत काम मिळालं नाही, तर आम्ही तर आता लगेच निवांत होऊन बसलो होतो. पण पाण्याची किती गरज आहे, किती गरज आहे. पाणी म्हणजे जीवन म्हणतात ना, ते बरोबर आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेती आहे त्यांनी असा भाजीपाला जर केला तर तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळतं. पण याला मार्केट चांगलं शोधा, म्हणजे जवळच तुमच्या. तर ते मार्केट जर चांगलं भेटलं ना तर तुमचं खूप चांगला पैसा होतो आणि ताजा पैसा. कापसाची शेती किंवा ऊसाची शेती ही बारमाही असते, तेव्हा तुम्हाला कमी जमिनीमध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही अशी शेती केली तर तुमचा खूप चांगला फायदा होईल आणि दुसरीकडं काम करायलाही जावं लागणार नाही. कारण भाजीपाला लावला ना तर भाजीपाल्यासोबत आपल्याला पण शेतात लावलं जातं, इतकं काम असतं. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.